हे मक्याचे दाणे बघा, एक कणीस सोलून दाणे काढून ठेवले होते मी. तर म्हटलं चला काहीतरी याचा चटपटीत करून खावं म्हणून दाणे काढून घेतले मक्याचे. काय करते ते दाखवते तुम्हाला मी. हे बघा, इथं छोट्याशा भांड्यात पाणी ठेवलं तापायला, उकळायला म्हणजे. आणि हे दाणे 1-2-3 मिनटं वाफवून घेते. कोवळे दाणे लगेच वाफवले जातील. त्यात मीठ घालते. हे बघा, ते उकळलेले दाणे ना 5 मिनटं उकडू दिले म्हणजे. आता त्यातलं पाणी निथळून घेते चांगलं. मक्याचं कणीस काय आपण एरवी भाजून खातो, उकडून खातो, तसंच म्हटलं चला काहीतरी चटपटीत करूया. हे बघा, लगेच उकडले ते दाणे, छान उकडलेत. कोवळे आहेत ना, चून असले तर पटकन उकळत नाही, उकडत नाहीत म्हणजे. आता हे उकडलेले दाणे या बाउलमध्ये काढून घेते. आपलं काहीतरी मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणून बरं पडतं हे खायला. सध्या मक्याची कणसं चांगली बाजारात मिळतातच. हे बघा, इथं मी कांदा घेतलाय, काकडी, टोमॅटो, कोथिंबीर. आता हे सगळं घालून घेते. टोमॅटो घातला, कांदा घातला, ही थोडीशी बारीक चिरलेली काकडी घातली आणि कोथिंबीर बारीक चिरलंय ते चांगलं. इथं बघा, हे आमचूर पावडर आहे, ती थोडीशी घालणार आहे मी. आमचूर पावडर घातली थोडी. थोडा चाट मसाला घालते. चाट मसाला घातला थोडासा. थोडंसं लाल तिखट घातलं. तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल. थोडंसं काळं मीठ घातलं आणि आता मिक्स करते चांगलं. काळं मीठ घातल्याने अजून जरा छान त्याला टेस्ट येते. नसेल तर साधं मीठ घातलं आपलं तरी चालेल, पण थोडंसं घालायचं, कारण आपण दाणे उकडताना मीठ घातलेले आहे त्यात. हे बघा, मस्त असं छान मिक्स करून घेतलं. खूप छान लागतं असं चटपटीत. लहान मुलांना तर म्हणजे कमी तिखट टाकून आवडीनं खातील मुलं. हे बघा, झालं आपलं कॉर्न चाट. कसं वाटलं कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.